नमस्कार. मुंबईच्या घाटकोपर पूर्वेमध्ये पंतनगर येथे सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्र मंडळ यांच्या वतीने वार्षिक कौटुंबिक स्नेह संमेलन 2026 या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. मुंबईच्या महापौर सौ ऋतू तावडे या ठिकाणी उपस्थित होत्या. आपल्या मुंबईच्या प्रथम नागरिक आज आपला पाहुणे म्हणून लागलेले आहेत आणि त्यांच्या आम्ही ऋतुताईंचा आम्ही संपूर्ण मंडळातर्फे स्वागत करतो. तसेच भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका राखीताई जाधव या ठिकाणी उपस्थित होत्या. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. जय महाराष्ट्र. सुरेश गोलतकर साहेबांचा नातू आहे, 92% आहे त्याला. अरे वा, बॉडी बिल्डर पण आहे. या त्याचं कोण आलंय, घरचं पण आहे का नाही? या एसएससीच्या विजेत्या या युगामध्ये एक सुंदरसा लॅपटॉप, एक अनोखी भेट. संजय भाऊ खूप खूप धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्र मंडळ यांच्या वतीने ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाला माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, भाजपचे प्रवक्ते या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे थोडक्यात अडकलोय. इतक्या बरं वाटतं की माका आता समजता की लेकीची काय भावना असता माहेरी गेल्यानंतर. आपल्या लोकांनी आपल्या माणसाचा सन्मान करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे फक्त एक गाणं गातोय, कारण मालवणी सिंधुदुर्गाचा कार्यक्रम आणि माझा एक मालवणी गाणं खूप व्हायरल झालेला. गाराना बिराना घातलास ना जनसनी, हा मग गाराना स्किप करतोय आणि डायरेक्ट गाण्याकडेच वळतोय. कसा आपली मालवणी माणसं जेव्हा मुंबईत येतात ना, तेव्हा ती वाईट जरा मगाशी 2-3 पोरा इंग्लिश मिडियमची बोलली, हे म्हणाले आमका काय समजला नाही, बरोबर ना. तर मग कसं असतं की मालवणी माणूस जेव्हा मुंबईत येतात, मी आता ताईंशी बोलले तेव्हा त्यांनी विषय निघालो, आम्ही ट्रेनमध्ये पण भेटलो की असेच बोलतो. मालवणी माणूस तू खायचो रे, मी खायचो. आता ताईंका सांगलं मी चौक्याचो, तर ताई म्हणाले काय सांगतास, माझी आऊस चौक्याची या चवा. म्हटलं गजाली सुरू झाली. आणि त्याच्यामुळे मालवणी माणसानं आपल्या आऊशी म्हणजे मालवणी भाषेत कधी विसरता कामा नये, बरोबर ना. म्हणजे खडे पसार किती तो मोठा झाला. आता मी दुबई थायलंड पर्यंत कार्यक्रम करून येईल, पण स्थळे पण गेल्यानंतर माका या गाण्याची फरमाईश येतात. मुळात या गाण्यात आश्रम परब बुवांचा, पण एका मालवणी कार्यक्रमात मी गायल्यामुळे तो अजरामर झाला. तुमका आवडला तर टाळी धरून वाजवा. हा, मालवणी माणसा मुंबई दिवस म्हणून मालवणी बोला तुला जा नको. बघतास काय मेले तू औषध हो, तुमच्या टाळी वाजवा. बघलास ताई, मी औषध हो म्हटलंय तरी पण टाळी वाजवले. ही आमच्या मालवणीची संस्कृती आहे. म्हणजे आमच्या गाडीतून सुद्धा पण काय दिसता, प्रेम दिसता. मालवणी माणसा मुंबई दिवस म्हणून मालवणी बोला तुला जा नको, मालवणी बोला तुला जा नको. शिवराळ असली तरी प्रेमळ भाषा, साखरमणी झालंच म्हणा विसरा नको. येवा मालवण आपलाच असा, येवा कोकण आपलाच असा, येवा सिंधुदुर्ग आपलाच असा, येवा कोकण आपलाच असा. कोकणची माती प्रेमाची नाती, गावचो पुडगो विसरा नको, गावचो पुडगो विसरा नको, गावचो पुडगो विसरा नको. माळा भोपळीची आंब्याची झाडा फुकटची गावली म्हणा तोडा नको.
येवा मालवण आपलाच असा, येवा कोकण आपलाच असा, येवा मालवण आपलाच असा, येवा कोकण आपलाच असा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. बाकी बरं वाटलं तुमका भेटून. किती पण झालं माझ्या औशीच्या ह्या चौकेचे असा तुम्ही. हां, तुमका सगळ्यांना मी नमस्कार करते. हाय सर, मला बरं वाटलं तुमका सगळ्यांना बघून. माझे सिंधुदुर्गाचे सगळे हायसर या ठिकाणी आल्यामुळे मला गावात गेल्यासारखं वाटतंय. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्रमंडळाने आयोजित केलेल्या वार्षिक कोकण स्नेह संमेलन 2026 या कार्यक्रमाला आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि या वॉर्डच्या रणरागिणी आणि अतिशय प्रेमळ आणि आता माझ्याबरोबर कॉर्पोरेशनमध्ये अगदी खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्या राखीताई जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि ज्यांच्या विचारात आणि मार्गदर्शनात आम्ही काम करत राहिले त्या आमच्या ताई या ठिकाणी बागवेताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा नातू हैसर असा पोज दे रे जरा, कशी देतेस तू पोज अशी ना. आणि या ठिकाणी आमचे दाखव या ठिकाणी आमचे मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झाल्यावर तुम्ही कसं काम करायचं, कशा पद्धतीने प्रभागामध्ये आपलं काम करायचं, कॉर्पोरेशनमध्ये कसे प्रश्न घ्यायचे ते वारंवार ज्यांचं अतिशय बारकाईने ज्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं ते आमचे या ठिकाणचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट साहेब. त्याचबरोबर ताईंबरोबर मी सुप्रिया ताईंचं नाव घेते या ठिकाणी. आत्ताची ओळख नाहीये, कित्येक वर्ष आम्ही अगदी काम करत आलो आहे. काही एक 20-22 वर्षाचा प्रवास असेल ना आपला. तर आमची मालवणी साधी माणसं, सोजवळ साधी, अगदी जीवाला जीव देणारी अशी मालवणी माणसं. आणि या ठिकाणी मालवणी असू दे मग म्हणजे पूर्ण आता जसं ताई आमच्या कुठल्या महाडच्या सगळ्याच इकडे परिसर या ठिकाणी जमलेला आहे कोकणातला. तर मला खूप बरं वाटलं आणि या ठिकाणी तुमच्या कोकणातल्या मुलीला, तुमच्या कोकणातल्या कन्येला या ठिकाणी देवाभाऊने इतकी मोठी संधी दिली आहे. आणि या ठिकाणी मुंबईची महापौर म्हणून बोललेला शब्द पूर्ण केला. तसं त्यांनी सांगितलं मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि मुंबईचा महापौर मराठी पण झाला आणि कोकणातला पण झाला. त्यामुळे आपल्या कोकणवासियांसाठी हा खूप अभिमानाची गोष्ट आहे की कोकणातला आपला माणूस मुंबईचा महापौर म्हणून आज मुंबईचं प्रतिनिधित्व करतोय. पण जशी महापौर झाली ना तसं लगेच पत्र आलं कोकणातल्या लोकांचं. काय सांगा, कोकण भवन बांधून द्या. लगेच दुसऱ्या दिवशी पत्र हा केली मोठी कोकण भवन पाहिजे. ताई आता आमका माहित नाही, तुम्ही आता झाला असता. तर म्हटलं काय करू, कुठेतरी जागा शोधा मुंबईत आणि कोकण मी सांगितलं कोकणातलं भवन बांधते, मग दुसरे येतील, मग तिसरे येतील. म्हटलं बरं आहे, म्हटलं हे प्रस्ताव सगळे ठेवते आणि आपण आता डीपी आणि ह्याला बोलवून आपण एक एक बघूया कुठे कुठे जागा मिळते. तर असे पण ठीक आहे, आमची माणसं मागणी करत राहतात आणि अतिशय प्रेमाने हेच कार्यक्रम घेण्यासाठी कोकणातले एकजूट करण्यासाठी या ठिकाणी असतात. मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे आणि ह्या शहराच्या उभारणीमध्ये कोकणातल्या लोकांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल आणि संपूर्ण कोकणातील अनेक कुटुंब या ठिकाणी मेहनत आणि प्रामाणिकपणा आणि संस्कार घेऊन मुंबईत आली आणि त्यांनी या शहराचा विकास केला. त्यामुळे मुंबई शहरामध्ये कोकणाचा खूप मोठा वाटा आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अशा स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात आपली संस्कृती असेल, परंपरा असेल, आपुलकी असेल, ती टिकून राहते. तर आपण या कार्यक्रमात त्यानिमित्त आता माझ्या सगळ्या भगिनींनी मंगळागौर केली, पारंपरिक सगळे नृत्य संस्कार. तर ह्या सगळ्या गोष्टी आताच्या मुलांना सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. एवढाच अभिमान आहे की आमच्या कोकणातली, आमच्या सिंधुदुर्गातली महापौर झाली, आमच्या विभागातली, आमच्या वार्डातली. घाटकोपरचं नाव उज्ज्वल झालं, आमच्या कोकणाचं नाव उज्ज्वल झालं. आम्हाला सर्वांना अभिमान आहे. आमचा महापौर व्हावा अशी खूप इच्छा होती आमच्या कोकणवासियांची, ती पूर्ण झाली. आणि आमचं जे काही आमचं कोकण भवन व्हायचं आहे ते त्यांच्याकडून होऊन देत एवढी आमची इच्छा आहे. आमच्या सिंधुदुर्गासाठी एक जागा मिळून देत एवढी माझी इच्छा आहे. पण कोकण भवन नक्की होऊन दे, कारण आमच्या कोकणातल्या लोकांना इथे आल्यावर
राहण्याची सुविधा नाही मिळत. हॉस्पिटलला वगैरे येतात, मोठे 2-3 हॉस्पिटल्स आहे, KEM हॉस्पिटल आहे, JJ हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे, पण त्यांची राहण्याची सोय होत नाही. यासाठी आम्हाला कोकण भवन मुंबईतच व्हावं एवढी माझी इच्छा आहे. आजचा हा कार्यक्रम खरोखरच फार सुंदर झाला. सर्व मान्यवर आलेले होते. ह्या इथे खास आपल्या मुंबईच्या महापौर रितू तावडे ह्या इथे उपस्थित झाल्या. नगरसेविका राखीताई पण होत्या, प्रकाशभाई मेहता होते, संजय दिना पाटील हे सगळे होते. रितूताईंनी एक आम्हाला त्यांच्या बोलताना सांगितलं की त्यांच्याकडे असे पत्र आलेलं आहे की आपल्या कोकणातल्या लोकांची फार इच्छा आहे की मुंबईमध्ये कोकण भवन व्हावं. आणि आम्हाला फार आनंद झाला की असं जी मागणी आलेली फार चांगली आहे आणि इथे होणं गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. आणि झालं तर आम्हा सर्व सिंधुदुर्गवासियांना त्याचा अभिमान वाटेल. तसंच जे हॉस्पिटल हे जे हॉस्पिटल आहे तिथे कोकणवासियांना राहण्याची सोय वगैरे नाही ती व्हावी आणि सगळ्या ज्या आपल्या सुविधा आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकांना त्या मिळाव्या, लवकरात लवकर होऊन दे ही आम्ही सगळे सदिच्छा देतो. आणि असाच हा कार्यक्रम आमच्या वर्षानुवर्ष आता 40 वर्ष झालेली आहे. गोलतकर साहेबांनी हा चालू केलेला आहे. वहिनी आमच्या आहेतच आणि सगळं त्यांचा परिवार आणि हा इथे सगळे जोडलेले सगळा आमचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिवार सगळे एकत्र होऊन हा मोठा परिवार होऊन ह्याहून अधिक आम्ही असे कार्यक्रम राबवू अशी मी शुभेच्छा देते आणि आमच्या मंडळाची अशीच उन्नती हो आणि चांगले कार्यक्रम इथे घडून दे हे बोलवून माझी ही शुभेच्छा व्यक्त करते. मला एवढंच सांगायचं आहे, कोकण म्हणजे आपला एकदम मातृभूमी आहे आणि आपलं आवडीचं आहे. आपली कोकण भाषा कोकणी भाषा सगळं कोकण आहे, मालवणी भाषा हे सगळं आहे. पण एवढा हा प्रोग्राम झाला सगळा व्यवस्थित झाला. सगळे कोण ना कोण थोर नेते बिते येऊन गेले पण एकच मात्र साहेबांची उणीव भाजली. बस गोलतकर साहेबांची उणीव भरपूर भाजली आणि आता असेच भरपूर खुश झाले. खूप वाईट वाटतं. हवे होते, अजून हवे होते. एवढा प्रोग्राम होऊन सुद्धा सुनच वाटत होतं आम्हाला तरी. नक्कीच आमच्या सिंधुदुर्गवासियांना प्रथमच त्या आठवणीने त्यांचे प्रत्येकाचे डोळे पाणवतात. जो तो आपल्या मनामध्ये त्यांच्या सगळ्या आठवणी साठवून ठेवून मनावरती एक मोठं दडपण घेऊन त्यांना हे सिंधुदुर्ग त्यांचा वसा पुढे घेऊन जायचं आहे. म्हणून ते सगळेजण आपल्या एक चिकाटीने जिज्ञासीने किंवा त्यांनी जे रात्रंदिवस एक चित्र रंगवताना आपला वेळ काढला होता त्याच पद्धतीने आम्हाला पण असं वाटतं की त्यांनी बनवलेलं त्यांनी लावलेलं रोपटं आज खूप काय मोठं वृक्ष झाले. मला वाटतं आज खरंच त्यांची एक आपल्या सिंधुदुर्गातील महापौर त्यांनी हे घाटकोपरच्या पंतनगरमध्ये झालेले नगरसेवक हे अजरामर नगरसेवक आहेत. कारण त्यांनी कित्येक वर्ष स्वतःच्या एकाच शैलीमध्ये त्यांनी आपलं राज केलं आणि ते अजरामर राहिलं. आजही आम्हाला नगरसेवकाचं पद शोधताना खूप दुःख होत होतं की कारण तीच जिज्ञासा तीच चिकाटी आम्हाला मिळत नव्हती. म्हणूनच आज आम्हाला आयात नगरसेवक भेटले असं मी म्हणेन. कारण काय तर आज आमचं सिंधुदुर्ग आजचा जो फुललेला सिंधुदुर्ग आहे तर ह्याच्यातलीच एक उभी राहिली असती आणि साहेबांना रिक्वेस्ट केली असती साहेब आम्ही आहोत करून आणि एकजुटीने आमचा सिंधुदुर्ग उभा राहिला असं तर नक्कीच एक दिवस आमच्या सिंधुदुर्गातला परत एक कोणतरी महिला नगरसेवक होईल अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि आज झालेली नगरसेवक ही आपल्या कोकणातली आहे आणि तिने जेव्हा माईक हाताळलं तेव्हा ते मालवणी भाषेत हाताळलं आणि आपली भाषा तिने परत जिवंत केली आणि ती महापौराने बोललेली भाषा ही मला वाटतं पूर्ण भारतामध्ये तिची हे होईल स्तुती होईल आणि आमचं कोकण तिच्या मुखाने आमच्या पूर्ण भारतामध्ये जावं हीच आमची सदिच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र. प्रत्येक आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक पदाधिकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम घेतात महिने कष्ट करतात पण त्यांना एक शुभेच्छा द्यायला पण आम्हाला वेळ मिळत नाही. अशा प्रकारचे आज आमचं स्टेज राबलं. प्रत्येक पार्टीच्या माणसाने कुठलाही हेवा देवा न ठेवता एन्जॉय केलं आणि मस्त आम्हाला वाटलं आनंद वाटला. जय हिंद जय महाराष्ट्र. सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्रमंडळाच्या
वतीने जे स्नेहसंमेलन दरवर्षी भरतं, त्यावेळी साहेबांनी आम्हाला पुढाकार होऊन महिलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या अंगाचा कलागुण दाखवा म्हणून. आणि त्यावेळी आम्ही महिलांनी जो मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू केला आहे तो आजपासून, आता आम्ही नाही करत पण आमच्या मैत्रिणी आहेत, आमच्या मुली आहेत, त्या सर्व पुढे चालू ठेवतील आणि करत आहेत आणि त्याच्या पुढे पण ही त्या चालू ठेवतील हा आत्मविश्वास बाळगते. कारण साहेबांची हे आठवण आम्हाला नेहमी होत राहणार आहे, कारण साहेबांनी तसं कार्यच केलेलं आहे. आणि आमच्यासाठी तर महिलांसाठी तर त्यांनी खूप छान आम्हाला प्रोत्साहन देऊन आम्हाला एकदम म्हणजे पुढे आणलेलं आहे. तर साहेबांची मी शतशः ऋणी आहे आणि त्यांची आठवण सदैवच आमच्या हृदयात तेवत राहो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आंबेडकर साहेब जरी आत्ता आपल्यात नसले तरी त्यांचे आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत राहणार आहेत आणि पुढे पण आपण असे कार्यक्रम एकजूट होऊन करायचे आहेत आणि करत राहूच. पुढचा आपला नगरसेवक पण आपल्यातूनच होईल. इच्छा तुमची पूर्ण होईल. आता की या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये कोकणवासीय या ठिकाणी गाणं घालणार आहेत. देवा महाराजा कोकण भवन मुंबईत होगच होयो, होय महाराजा. नमस्कार, मुंबईच्या घाटकोपरमध्ये पाहू शकता की आपण सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघ मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी कलेच्या माध्यमातून या ठिकाणी दशावतारी नाटक दाखवलं जातं. यावेळी देखील या ठिकाणी वार्षिक कौटुंबिक संमेलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. हे म्हणजे काय सांगाल, मुंबईच्या महापौर आज या ठिकाणी आल्या होत्या, त्यांच्याकडे कोकणवासियांनी एक मागणी केली आहे की कोकण भवन व्हावं, त्याकरता आपण काय बोलाल? खरं तर कोकण भवन व्हावं अशी आमची पण इच्छा आहे. कारण कोकणी माणसांना इथे आपल्या कोकणी माणसांना इथे वाव मिळायला पाहिजे. आपली कोकणी माणसं इथे बेघर राहिलेली आहेत, त्यांना बाहेरून जेव्हा येतात गावावरून नोकरी धंद्यासाठी किंवा शिक्षणासाठी, तर त्यांना स्वतःचं एक कोकण भवन व्हावं असं आमची पण इच्छा आहे. तसंच आमच्या सिंधुदुर्गासाठी पण काहीतरी करावं आपल्या महापौरांनी, त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. बाई, काय सांगाल, मुंबईचे खासदार संजय दिना पाटील या ठिकाणी आले होते, सर्व पक्षीय कार्यकर्ते या ठिकाणी होते, तसेच सर्व वार्षिक संमेलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रहिवासी देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे लहान मुलांचा देखील आपण सत्कार केला. अजून पुढील वाटचालीसाठी काय प्रयत्न कराल? खासदार साहेबांनी बरोबर त्यांना धन्यवाद देतो. वेळ काढून त्यांनी आले कार्यक्रमाला. आम्हाला माहिती नव्हतं की त्यांच्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे जास्त टक्के पडले त्यांना काहीतरी बक्षीस देतील. आम्हाला विचारलं त्यांनी की अरे किती टक्के पडले 10वीच्या विद्यार्थ्यांना? बोलो 92%, 12वीच्या 94%. बोलो त्यांचे पालक काय करतात? बोलो मला माहिती नाही, त्यांना मुलांना विचारतो. आणि त्याच्या पुढे मला जेव्हा स्टेजवर आम्ही जे सत्कार करायला घेतला तेव्हा त्यांनी एक लॅपटॉप काढून त्या 10वीच्या मुलाला दिला. जो 12वीच्या मुलगी होती जी 94% ती आली नव्हती आणि त्यांचे पालक होते. ठीक आहे, त्यांना पण संधी भेटली असती, पण मी खरोखर खासदारांना खर्चानी एक लॅपटॉप सिंधुदुर्गातल्या मुलाला एक वाव भेटला की अभ्यासासाठी 51,000चा कमीत कमी तुम्हाला वाटतं लॅपटॉप असेल. खरोखर धन्यवाद. पुढच्या वर्षी अजून खासदार साहेब मदत करतील सिंधुदुर्गवासियांना. आणि सुरेश गोळकर साहेब नेहमी आमच्यामध्ये खंबीर उभे असतात. त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेली जी शिकवण आहे त्याच्यावरच आम्ही चालतो आहोत. आणि आज असा भव्य दिवस सोहळा आमच्याकडून होत आहे आणि आम्ही दरवर्षी त्यापेक्षा चांगला कार्यक्रम करण्याचा, दशावतार नाटक असो किंवा हे स्टेज संमेलन असो, तो लोकांपर्यंत कसा जास्त नेता येईल आणि लोक त्यात कसे सहभागी होईल याचा आमचा प्रयत्न असतो. आणि आमचे जे ज्येष्ठ नागरिक होते किंवा ज्येष्ठ आमचे कार्यकर्ते होते, गोडसकर साहेब होते, सावंत होते, आता आमचे बाळाबाई आहेत, यांच्या सगळ्यांचे साळसकर साहेब आहेत, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हा कार्यक्रम राबवतो आहे. आणि आता जी पिढी आहे त्यांचं सहकार्य आणि जे आम्हाला भेटतं आहे त्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आमच्या मंडळाचे टीमचे मी आभारी मानतो तुमच्या माध्यमातून. पाहू शकता की सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मित्रमंडळ यांच्या वतीने विशेष म्हणजे या ठिकाणी कार्यक्रमामध्ये पाहायला मिळालं की ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी पाहायला मिळतो. दरवर्षीप्रमाणे याही देखील वर्षी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी केला जातो.